यस सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज ट्रॅक वरती आकाश सलामीची जोडी संजय आणि हरेश. पहिला बॉल, पहिलाच बॉल आपण पाहतो बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र पहिला बॉल इथून मात्र आपण पाहतोय डॉट येईल. 2 षटकांची लढत आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय संजयला, नॉन स्ट्राईक एंडला हरेश आहे. गोलंदाज ट्रॅक वरती आकाश. पुढचा बॉल हा देखील डॉट बॉल येईल. 2 षटकांच्या लढतीमध्ये खरायचंय काय. इथून मात्र बोरवाडी किकवी संघाला की 17 धावा आपण पाहतोय खरं तर बनल्या. 18 धावा डिफेंड झाल्या. 16 ते 20 धावा नक्कीच डिफेंड होतात. बॅक टू बॅक 2 धावा, सॉरी बॅक टू बॅक 2 बॉल खऱ्या तर डॉट आलेत. तिसरा बॉल, गोलंदाज आकाश. हा बॉल आता मात्र बॉल बॅट राहियो. तिसरा बॉल डॉट येईल. हो आलाय. बॅक टू बॅक 3 डॉट आलेत. या स्पर्धेमध्ये 2 गोलंदाजांनी एकाच सामन्यामध्ये मेडन षटक टाकलं होतं. ते आपण पाहतोय राजेश आणि कदाचित संजय यांनी. बॅकफुटला जाऊन उडवला, इनफिल्डला भेदायचा प्रयत्न केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक डीप पॉइंटला तैनात आहे आणि बॉल वरती आता धावफलक सुरू झालाय. 2 धावा मिळतील. पुढचा बॉल लोअर फुल टॉस, त्याला मात्र फ्लिक केलंय आणि फ्लिक ऑफ द रिक्षा फटका सरळ चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील पूर्ण 6 षटकार. पहिल्या 3 चेंडूवरती पाहतो आपण आकाशनं चांगली गोलंदाजी केली होती, मात्र आता त्याच्या विरोधात पुढील 2 बॉलवरती 8 धावा कुठल्या आहेत बॅट्समन संजयनं. आणि इथून पाहावं लागेल आता कशा प्रकारे शेवटचा बॉल खेळला जाईल. येस सातत्याने आपण पाहतोय आज गर्दी आहे. स्विच हिट पायावरती आदळलाय की काय, मात्र चेंडू निघाला सरळ कीपर बीट झाल्यानंतर नॉन स्टॉप बिहाइंड द विकेटला 22 मिळतील. धावा 4 चौकार.
पहिल्या बॉलवरती मनोजच्या विरुद्ध षटकाराला पुढचा बॉल पुढ्यात टाकलाय, ड्राईव्ह केलाय, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे आणि या बॉलवरती एक सिंगल धावच मिळणार, सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही. त्या फलक आता पोहोचले 19 वरती. पहिल्यामध्ये 12 आल्यानंतर ह्या दोन बॉलवरती 7 धावा आल्यात. एकोणावीस ही धाव संख्या आहे. अजून एक उडवलाय, आता ऑन साइडला चाललाय, काउफेस क्लिअर करत असताना षटकार. मनोजच्या विरोधात हल्ला चढवला, त्याच्या विरोधात 3 बॉलवरती आला धावा. त्या एकंदरीत 13 पुढचा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न होता. यावेळी चेंडू बॅटचा संपर्क नाही, डॉट बॉल आलाय, षटकार डॉट आणि पुनश्च एकदा आपण पाहतोय डॉट. ज्या धावा सध्याच्या घडीला हव्या होत्या आपण पाहतो इथून बोरवाडी किकवी संघाला त्या मिळाल्या आहेत असं म्हणायला हरकत नाहीये, कारण या मैदानाचा विचार केला तर धावा कमी असो जास्त त्या डिफेंड होऊ शकतात. सेकंडचा कॉल आहे, स्ट्रायकर एंडला थ्रो चाललाय, थोडासा वाईड इश आणि इथून धावा होतील कंप्लीट, त्या मात्र 2. पुढचा बॉल पुनश्च एकदा पॅडल स्वीप करायचं होतं, रनआउटचा चान्स आहे आणि इथून घडले काय मैदानामध्ये रनआउटच्या स्वरूपात. एस DRS घेतला गेलाय, स्ट्रायकर एंडला का नॉन स्ट्रायकर? येस, नॉन स्ट्रायकर एंडला. येस, अंपायर रेफर आहे. नक्की घडले काय मैदानामध्ये पाहावं लागेल. आता रनआउट तर आहे पण आता पाहावं लागेल ते आहे की नाही. येस, इट इज नोट आउट. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट होणार आहे. नॉन स्ट्रायकर एंडला चेक करायचंय, स्ट्रायकर एंडला. येस, कुठला फलंदाज बाद आहे ते स्ट्रायकर एंडला आता चेक करायचंय. जर तिथे जर फलंदाज बाद असेल तर कुठली धाव मिळणार नाही. यस, नोट आउट. एक धाव मिळणार आहे. आपण पाहतोय 22ची, कारण चेंडू बॅटचा संपर्क नव्हता. एक मिळाली आहे धाव 22ची आणि धावफलक पोहोचलाय ते 28 वरती आणि 29 धावांची गरज.
सेकंड इनिंगला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानामध्ये गेली आहे. आकाश आणि दानेश गोलंदाज ट्रॅक वरती, गोलंदाज राजेश पाहायला मिळणारा. चला लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल आउटसाइडला खेचलाय. बिग हिट करण्याचा प्रयत्न फसलाय आणि गोलंदाज इथे मात्र असलाय. गोलंदाज पहिल्या बॉलवरती बाद. न्यू बॅट्समन मैदानामध्ये मनीष आलाय. शॉर्ट पिच बॉल हुक केला. हा देखील हवेमध्ये. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवर आहे. चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये आपण पाहतोय चेंडू पडलाय आणि या बॉल वरती धावा कंप्लीट झाल्यात तर 2. चला चिखलोली ठाकूरपाडा संगणक बाला भस्मा आणि कवटेवाडी संगणक आपण टॉस साठी या. आणि प्रशांत सूर्यराव यांच्या शुभ हस्ते आपण करूया. सामन्याची नाणेफेक मात्र मैदानामध्ये आणखीन एक धक्का लागेल. दुसरा 2 या धाव संख्येवरती बाद. मनीष चला कवठेवाडी संघानं नाणेफेकी जिंकली आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. न्यू बॅट्समन मैदानामध्ये जातोय विजय. 28चा पाठलाग करायचा आहे सध्याच्या घडीला. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये संपन्न होत असताना 2 हादरे लागले 2 या धावसंख्येवरती. विजय आपण पाहतोय नवीन बॅट्समन मैदानामध्ये. मात्र हा चेंडू डाऊन द लेग 55 देखील तेज दर्शवलंय. आव्हान तर ती एकदा होईल. धाफलकार धावा 3. ऑन साइडला पूल केला. फटका चांगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघाला सरळ बाउंड्री लाईनला. सलामी देत षटकार. षटकार आला. धाफलकार धावा 29. पुढचा बॉल स्टेप आउट झाले. अडवा बाट खेळून काढला. डीपेस्टला कव्हरला. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. दुसऱ्याचा प्रयत्न चालू आहे आणि 2 धावा देखील मिळाल्या गेल्यात मैदानामध्ये. 2 धावफलक आता 11 वरती. पुढचा बॉल कट केलाय. थर्डमॅनला गली आणि शॉर्ट थर्ड मधून चेंडू पाठीमागे निघाला. क्षेत्ररक्षक धावला. शॉर्ट थर्ड वेळा आणि या बॉल वर देखील धावा मिळतील 2. करायच्या धावा तर एकंदरीत
6 बॉल आणि करायच्या धावा त्या 16. चला स्पीडअप करायचंय गोलंदाज संजय आणि राजेशने खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये मेडन षटक हाताळली आहेत आणि त्याच्यावरती आता नक्कीच जबाबदारी आहे. राजेशने 13 धावा जरूर खर्च केल्यात, मात्र आता 6 मध्ये 16 ची गरज आहे. गोलंदाज आपण पाहतोय संजय. पहिला बॉल सरळ खेळून काढलाय, आपण पाहतोय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव घेताना बॅट्समन गणेश रनआउटच्या स्वरूपात बाद. इथून पाहावं लागेल मैदानामध्ये नेमकं घडलं काय. यस, विकेट आलेली आहे. दुसरी धाव घेताना एक तर कंप्लीट आहे. पुन्हा एकदा तेच प्रात्यक्षिक मैदानामध्ये पाहायला मिळतंय. धाव फलकावर धावा इथून एकंदरीत 15 आहेत. अजूनही विचार केला तर 14ची गरज. 4 बॉल मध्ये जो विजय खऱ्या अर्थानं ज्यांना धावा जमवल्या होता तो आता बाद झालाय. आणि बॅट्समन मैदानामध्ये मंगल एंटर होतोय. चार बॉल 14ची गरज. 4 बॉल मध्ये 2 षटकार 1 चौकार मारावा लागेल. ऑन साइडला टर्न केलाय. कॅप मध्ये आहे मात्र क्षेत्ररक्षण ते अंतर कापलंय. सेकंडचा कॉल आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. आता येणारे चेंडू 3 करायच्या धावा 12. अर्थात 3 मध्ये मारायचे षटकार ते मात्र 2. कॅच ड्रॉप आहे. क्रॅश ड्रॉप आहे लॉंग ऑनला आणि इथून पाहतो पण 2 धावा कंप्लीट तर झाल्या. 2 मध्ये आता करायच्या धावा त्या मात्र 10. 2-10चं समीकरण. प्रयत्न चांगले, बाउंड्री जरूर अडवली. थोडासा लांबवरचा पल्ला गाठला होता. शॉर्ट बॉल होता, सोडून दिला. कीपरनं चुकी केली मात्र वाईट बॉल असावा असं वाटतंय आणि हो पंचाचा देखील तो निर्णय आलेला आहे. आणि इथून आपण पाहतोय 2 मध्ये आता 9ची गरज आहे. या बॉलवरती चौकार षटकार येणं गरजेचं तरच शेवटच्या बॉलवरती हा सामना नेऊ शकतो. बेडीसगाव बस संघ मात्र घडेल काय मैदानामध्ये. बिग हिट केला. मिस टाइम आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटलेला आहे. 2 तर कंप्लीट करण्याचा प्रयत्न मात्र रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद होता होता वाचलाय आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. आता 1 बॉल करायच्या धावा 8. 7 करायच्यात. यस, 22 बनल्यात. 1 बॉल 7ची गरज आहे. षटकार येईल का. मिस टाइम. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. झेल सुटलाय मात्र इथून सामना जिंकलाय 6 धावांना. आपण पाहतोय बोरवाडी किकवी संघ तो पोहोचतोय सरळ टॉप 4 मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन टीम बोरवाडी किकवी.